ह्या पहा सगळं चकल्या तळून झालेल्या आहे. एकदम मस्त कुरकुरीत झालेल्या आहे बघा या चकल्या. टेस्टला तर खूपच भारी लागतात या चकल्या. आज आपण कुरकुरीत व खुसखुशीत साबुदाणा बटाटा चकली कशी करायची ते पाहणार आहोत. ही चकली चवीला खूपच छान लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे. यामध्ये साबुदाणा व बटाट्याचे योग्य प्रमाण घ्यावे लागते, तरच ही चकली चांगली कुरकुरीत होते. प्रमाण चुकले तर ही चांगली कडक होते. त्याचे योग्य प्रमाण इथे सांगितलेले आहे. ही चकली हवाबंद डब्यात करून ठेवली तर 1 ते 2 वर्ष चांगली राहते, अजिबात खराब होत नाही. हा एक वाळवणीचा चांगला पदार्थ आहे. आपला उपवास असेल तर त्या दिवशी ही चकली तळून आपण खाऊ शकतो. लहान मुलांना तर ही चकली खूपच आवडते. याआधी पण मी काही उपवासाच्या व वाळवणीच्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर ही कुरकुरीत चकली कशी करायची ते पाहूया. पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी चॅनल लोगोच्या खालच्या त्रिकोणावर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल.